शुभा, ए शुभा, आले आले. अगं निघायचंय ना. अहो हे काय झालं? चला. हा हे बघ तुझ्यासाठी. हे काय? आपलं ठरलं होतं ना. मग ये, बस 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 ते घाल ते बूट आणि चल. अरे ही बघ आमची सानू डार्लिंग. अगं आजोबा म्हण ग. अरे असू दे रे. चला चला चला. ए थँक्यू सानू. हो हे काय? अरे आजचा आमचा रिटायरमेंट नंतरचा पहिला दिवस. आजपासून आम्ही रोज इव्हनिंग वॉकला जायचं ठरवलेलं आहे. क्या बात आहे. येस. आई तुम्ही पण कुठे बाहेर निघालात का? हो आजपासून आम्ही रोज वॉकला जाणार आहोत. येस. अहो एसी वाला येतोय आमच्या बेडरूमचा एसी दुरुस्त करायला. सीमा काय? समीर 7 ते 9 शो आहे आपला. मम्मा आपण आजी आजोबाला पण घेऊन जाऊया का? 3च तिकीट्स आहेत. हरकत नाही. ठीक आहे एसी वाल्याला उद्या बोलव. त्यापेक्षा तुम्ही उद्यापासून जा ना. सीमा हे जरा नाही म्हणजे 1000 रुपये कॅन्सलेशन चार्जेस लागतील. हो का? अगो बाई हो नको. असं काही नाही आई. तू अहो असं काय करताय? काय ना सानूला एसीच्या शिवाय झोप लागत नाही आणि त्या दोघांना आठवड्यातला हा एकच दिवस मिळतो. आई. बर जा तुम्ही. ऐक माझं. चला चला जा तुम्ही. अरे आई माझा उशीर होईल तुम्हाला. जा जा उशीर होईल. एन्जॉय करा. हा बाय सानू. शुभा 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 हे असंच चालू राहणार आणि आपण अडकत जाणार. मुलं आता मोठी झाली आहे. करतील की आपलं आपलं. तुम्ही पण ना. अहो चालायला काय आपण उद्या जाऊया. उद्या काहीतरी वेगळं कारण निघेल. मग परवा जाऊया. परवा सानूच्या शाळेला सुट्टी आहे. आता म्हणून तुला सांगतोय आपण रिटायर होऊया. आई आणि बाबा कधी रिटायर होतात का? का नाही होऊ शकत. अहो असं काय करताय? काय असं काय करतं म्हणजे